नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. महाराजांना सांगायला गेलो शंकराचार्यांना, तेव्हा शंकराचार्य म्हणले तुम्ही पुण्यावरून आले आहात. काल रात्री मला काळभैरवनाथांचा साक्षात्कार झाला की कलशारोहण कार्यक्रमाला प्राण प्रतिष्ठापना करायला जायचंय, तर आम्ही स्वतः तिथे आहे. छोटी गोष्ट नाही. आपल्याला वाटेल मंदिर प्रभू रामचंद्रांचं आहे, कुठल्याही मंदिरामध्ये महाराज आजही मी जे सांगतोय एबीपी महाराजावरती तुम्ही बघा, प्रभू रामचंद्र मंदिराचा चमत्कार. ज्या रामलल्लांचं मंदिर अयोध्यामध्ये झालं, त्या ज्या मूर्तिकाराने ती मूर्ती घडवली आहे, एबीपी माझा राज आहे, त्याची मुलाखत जशी आहे तशी आहे. त्यांनी सांगितलं की प्राण प्रतिष्ठापना करण्याच्या आधीची मूर्ती आणि प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतरची मूर्ती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कोण सांगतोय? महाराज. ज्या कलाकारानं ती मूर्ती घडवली आहे तो म्हणतो की प्राण प्रतिष्ठापना केल्यापासून त्या मूर्ती अतिशय जागृत झालेली आहे, त्या मूर्तीचे डोळे बदललेले आहेत, त्या मूर्तीचा चेहरा दिवसातून 2-2, 3-3 वेळा वेगळ्या स्वरूपामध्ये येतोय. हे कोण सांगतंय? रामलल्लांची मूर्ती ज्या मूर्तिकारानं बनवली. मी जे सांगतोय ते एबीपी मध्ये टाका, युट्यूबला टाका, तशीच्या तशी त्याची मुलाखत आहे. मित्रांनो, ही सोपी गोष्ट नाही. कदाचित आपल्याला वाटतं की देव असेल, कदाचित आपल्याला वाटेल की असेल, पण आजही कुठल्याही हिंदुस्थानामध्ये चांगलं आणि चांगल्या भूमिकेला आपण म्हणतो रामराज्य आलं पाहिजे, रामासारखं काम झालं पाहिजे, राजकारणाने रामासारखं वागलं पाहिजे, जनतेने रामराज्य असलं पाहिजे. रामराज्य म्हणजे काय? प्रभू रामचंद्रांच्या नावामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. रामचंद्र ही फार मोठी शक्ती आहे. एवढंच काय, जाताना देखील त्याचा शेवट चवलंय की राम राम शिवाय माणूस वरती देखील जाऊ शकत नाही. आणि त्या रामलल्लांचं आगमन खऱ्या अर्थानं आज आणि उद्या या देखण्या आपल्या वरोडे गावामध्ये आपण संपन्न करताय. मी आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ह्या व्यक्त करत असताना खरं तर मला ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सदस्य होण्याची संधी होती, परंतु महिला आल्यामुळे मला उभं राहता आलं नाही. पण खालच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये मी उभा राहिलो आणि मोठ्या मताधिक्यानं मला लोकांनी निवडून दिलं. आणि माझी भावना सद्भावना या दोन्ही मतदारसंघामध्ये जसे 2 हात आहेत तसे दोन्ही मतदारसंघ सारखे सांभाळायचे. इथल्या प्रत्येक माणसाला मदत करण्याचं काम मला त्या ठिकाणी करायचं आहे. मायमाऊलीला मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. उन्हाळ्यामधून टँकरपासून जे जे काय असेल. जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, मी सदस्य आल्यानंतर 2 प्रश्न माझ्या समोर आल्या. एक लाईटचा प्रश्न आला. मी 101 कार्यकर्त्याला घेऊन लाईटच्या बोर्डावरती आंदोलन केलं. होणारे मी जिल्हा परिषद सदस्य आहे. ग्रामीण भागामध्ये डीपीला चोरीला जाती कशी चोर सापडत नाही, नेमकं काय काय होत आहे. उद्याच्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या लाईटचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे. आणि दुसरा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने युरियाचा प्रश्न आहे. युरिया शॉर्टेज पडतोय. 100, 200, 300 रुपये घेऊन लोकांना वाढीव दर त्या ठिकाणी द्यायला लागतोय. 3-4 दिवसापूर्वी मी खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी आम्ही सगळी शिष्टमंडळी गेलो होतो आणि त्यांना सांगितलं की तात्काळ बनवून माझ्या खेड तालुक्यातल्या 100 टन तात्काळ त्या ठिकाणी युरिया उपलब्ध करून द्या. सर्वसामान्य माणसाची शेतकऱ्यांची पिळवणूक याच्यामध्ये व्हायला नको. आणि माझी भावना, आज मी गटनेता म्हणून मला पक्षाने त्या ठिकाणी काम करायची संधी दिली. उद्याच्या काळामध्ये या खेड तालुक्यातले जे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नामध्ये काम करण्याची भूमिका आणि त्या प्रश्नासाठी लोकांच्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणाने घेईल. वरुड आणि वरुडच्या पंचक्रोशीला भविष्यामध्ये काहीच कमी पडून देणार नाही या जिल्हा परिषद मतदारसंघाला, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या मी सांगतो. आणि त्यावेळी शब्द दिला होता. मध्यंतरी आपण सगळी मंडळी, मला या सगळ्या व्यवस्था कार्यक्रमामुळे मला आपल्या सगळ्यांना भेटता आलं नाही. पण प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी जे जे काही योगदान मला देता येईल, मागच्या काळामध्ये प्रशासकीय दृष्टीने मला देण्यासारखं काही नव्हतं. भविष्यामध्ये आज मी पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहे. ज्या ज्या गोष्टीची मदत मला त्या ठिकाणी करता येईल, माझ्या स्वतःच्या समर्थ फाउंडेशनकडून असेल किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते करण्याचं काम मी आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं करील, एवढंच आश्वासित आपल्या सगळ्यांना करतो. या सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून सगळ्या ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देतो. त्यांनी अतिशय देखणेपणाने या सगळ्या कामाचं नियोजन त्या ठिकाणी केलं. आपले ट्रस्ट असेल, सगळी व्यवस्थापन समिती असतील आणि मायमाऊली महिला भगिनी उद्याच्या दिवसात खऱ्या अर्थानं तुमचा हे फार मोठा आहे. तर माहेरवासींचा मान हा प्राण प्रतिष्ठापना केल्या सोहळ्यासाठी एक आगळा वेगळा आहे. त्यामुळे सगळ्या मायमाऊली देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना या सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय जय रामकृष्ण. अजून एकाग्र झालो नाही. अजून लाईट गेल्यानंतर अजून पटकन वाजू एकाग्र होत.
आणि न झाल्यामुळे भक्ती कुठेतरी खंडित होती आणि म्हणून सुख दुःख आपल्या जवळ येतं आणि सुख दुःख जवळ आल्यानंतर सुखाची प्राप्ती हवी पण दुःख नको आणि जे दुःख मिळतं ते कर्मानुसार मिळतं आणि म्हणून कर्म टाळण्यासाठी भगवंताला आपल्याला अळवायचं आहे आणि म्हणून न लगे हालावे चालावे बाहेरी अवघ्याची गरी बैसली आहे. पण हे करत असताना आम्हाला देवाला द्यायचं काय आणि आम्हाला काय देता येईल तर देवाला आम्ही समजा पाण्याने आंघोळ घालायची झाली. पाणी कुणी निर्माण केले निसर्गाने. निसर्ग कोण चालवतो भगवंत. या ठिकाणी आम्ही देवाला फुल अर्पण करतो. हे फुल कोणी निर्माण केले निसर्गाने निर्माण केले. निसर्ग कोण चालवतो भगवंत चालवतो. या सगळ्या क्रिया आहे आणि या क्रियाविषयी तुकाराम महाराज काळाबंध लिहितात. माझे आणि पूजा करू केष्ट राजा आची संधे माझा पिढी आता उदके नाम करी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.